नमस्कार, अभिलाषाच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. तर आज आपण आणखी एक दिवाळी विशेष फराळ रेसिपी करणार आहे. ती म्हणजे खमंग, खुसखुशीत, चटपटीत असा भाजक्या पोह्यांचा चिवडा करणार आहे. तर हा चिवडा बनवण्यासाठी जो मसाला लागणार आहे तो आपण घरीच बनवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इथे आपण 1 किलो भाजके पोहे घेतलेले आहेत. आधी हे पोहे आपण चाळणीने चाळून घेणार आहे, जेणेकरून त्यामध्ये काही कचकच असेल किंवा कचरा असेल तो निघून जाईल. कारण हे पोहे भट्टीमध्ये भाजलेले असतात, त्यामुळे त्याच्यात वाळूचे कण वगैरे असण्याची शक्यता असते. तर इथे 1 किलो आपले पोहे चाळून झालेले आहेत. तर हे पोहे आहेत ना, मी उन्हामध्ये वाळवलेले आहेत. प्रचंड असे ऊन पडत आहे 2-3 दिवस झालेले, त्यामुळे कुरकुरीत असे इथे माझे पोहे वाळलेले आहेत. जर तुमचे पोहे मऊ असतील तर तुम्ही कढईमध्ये गरम करून थोडे थोडे गरम करून सुद्धा घेऊ शकता. तर सर्वात आधी आपण आहे ना, चिवडा करण्यासाठी लागणारा जो मसाला आहे ना तो बनवून घेऊया. त्यासाठी मिक्सरचे लहान भांडे घ्यायचे आहे. त्यामध्ये 2 चमचे आपल्याला बडीशेप घ्यायची आहे. इथे सर्व प्रमाण आपण एक मोठ्या चमच्याचे घेतलेले आहेत. पोहे खायचा चमचा नाही, मोठा चमचा घेतलेला आहे. तर 2 चमचे बडीशेप घ्यायची आहे, 2 चमचे धने पावडर, 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा आमचूर पावडर घ्यायची आहे. जर तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल ना, तर त्याऐवजी तुम्ही चाट मसाला घेतला तरी चालणार आहे. 2 चमचे काश्मिरी लाल तिखट घ्यायचे आहे. यामुळे आपल्या चिवड्याला खूप असा सुंदर कलर येतो. 1 चमचा घरचे आपले जे तिखट असते ना, ते लाल तिखट घ्यायचे आहे. 3 चमचे मीठ घ्यायचे आहे. 3 चमचे साखर घ्यायची आहे. आता हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे. अगदी फाईन अशी याची पावडर करून घ्यायची आहे. तर बघा इथे आपला चिवडा करण्यासाठी लागणारा चटपटीत असा मसाला बनवून तयार झाला आहे. तर आता हा मसाला बाजूला ठेवून देऊया. आता आपल्याला चिवडा बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूया. तर इथे मी छोट्या वाटीचे प्रमाण घेतलेले आहे. 1 वाटी फुटाणा डाळ घेतलेली आहे, पाव वाटी पांढरे तीळ घेतलेले आहे, 1 वाटी कढीपत्ता, 1 वाटी खोबऱ्याचे काप, काजू, बदाम, मनुके आपल्या आवडीनुसार घ्यायचे आहेत आणि 1 मोठी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि 7 ते 8 मिरच्या अशा प्रकारे चिरून घेतलेल्या आहेत. त्या मिरचीला मी मीठ चोळून ठेवलेले आहे. तर सर्वात आधी मी तेल गरम करायला ठेवलेले आहे. ते गरम झालेले आहेत. त्यामध्ये आपण सर्वात आधी मिरची तळून घेऊया. सर्वात आधी मिरची तळण्याचे कारण असे की या मिरचीचा जो तिखटपणा असतो ना, तो तेलामध्ये उतरतो आणि मग जेव्हा आपण बाकीचे जिन्नस तळतो ना, त्याला आपोआपच तिखट आणि मीठ लागते. त्यामुळे हे पदार्थ आणखीनच चवदार बनतात. तर इथे सर्वात आधी आपण शेंगदाणे तळून घेऊया. शेंगदाणे तळताना गॅसची फ्लेम आपल्याला आहे ना, अगदी कमी ठेवायची आहे. त्यामुळे शेंगदाणे खमंग खरपूस तळले जातात. शेंगदाणे तळताना आपल्याला गॅसची फ्लेम ही खूप कमी ठेवायची आहे. कारण की शेंगदाणे मोठ्या गॅसवर तळले ना, ते वरच्यावर लाल होतात आणि करपले जातात आणि मग कडवट अशा चवीचे लागतात आणि मऊ पण राहण्याची शक्यता असते. तर इथं आपले ना शेंगदाणे असे फुटेपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत. शेंगदाणे तळण्याकरता आपल्याला साधारण 5 ते 6 मिनिट लागतात, अगदी कमी गॅसवर. तर इथे आपले शेंगदाणे तळून झालेले आहेत. हे शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. आता आपण अशाच प्रकारे फुटाण्याची डाळ सुद्धा तळून घेऊया. या डाळीला आहे ना, काही भागात डाळवं असेही म्हणतात. तर ही डाळ आधीच भट्टीमध्ये भाजलेली असते, त्यामुळे ह्या डाळीला तळण्यासाठी खूप असा वेळ लागत नाही. 1.5-2 मिनिट खूप झाले ह्या डाळ तळण्यासाठी. तर इथे आपली डाळ सुद्धा तळून झालेली आहे. सेम पद्धतीने आपल्याला इथे खोबऱ्याचे काप, काजू, बदाम, मनुके तळून घ्यायचे आहे. हे सर्व जिन्नस तळण्यासाठी फारसा वेळ लागत नाही. तर हे जिन्नस तळण्यासाठी प्रत्येकी 1-2 मिनिट खूप होतात. आता आपण कढीपत्ता तळून घेऊया. अगदी तडतडेपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हा कढीपत्ता तळून घ्यायचा आहे. त्यातलं सगळं मॉइश्चर आहे ना निघलं पाहिजे. जर कढीपत्ता मऊ राहिला ना, तर आपला चिवडासुद्धा मऊ होण्याची शक्यता असते. त्यामुळे कढीपत्ता छान कुरकुरीत आपल्याला तळून घ्यायचा आहे. तर इथे आपला कढीपत्ता तळून झालेला आहे, तो प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर कढईमध्ये हे जे तेल दिसत आहे ना, हे तेल आपल्याला एवढं लागणार नाही आहे. तर यातले अर्धेच तेल आपल्याला लागणार आहे. अर्धे तेल आपण आता काढून ठेवूया. तर हे तेल आहे ना, आपल्याला हलकेसे गरम पाहिजे आहे,
खूप कडकडीत गरम नको आहे, जेणेकरून याच्यामध्ये आपण मसाला घातला ना तो करपेल। तर हलकेसे तेल गरम असताना यामध्ये आपण जो चिवडा मसाला तयार केला आहे तो घालायचा आहे आणि त्यामध्ये पाववाटी पांढरे तेल घालायचे आहे। मसाला तेलात व्यवस्थित मिक्स होईल इतपतच आपल्याला ते गरम करायचं आहे। आता हे तयार केलेले मिश्रण आपण भाजक्या पोह्यांवर घालून घेऊया। तर इथे मी सगळा मसाला पोह्यांवर घातला आहे। आता व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे आणि जो आपण मसाला तयार केला होता ना तो सगळा मसाला 1 किलो चिवड्यांसाठी अगदी परफेक्ट आहे। तर ह्या स्टेजवर जर तुम्ही चिवडा खाऊन बघितला आणि तुम्हाला त्यामध्ये साखर किंवा मिठाचे प्रमाण कमी वाटत असेल तर तुम्ही ह्या स्टेजवर इथे पिठी साखर मीठ ॲड करू शकता। आता आपण ह्यामध्ये तळलेले सर्व जिन्नस घालून घेऊया। तळलेले जिन्नस सर्वात शेवटी घालण्याचे कारण असे की जेव्हा आपण हे पदार्थ तळलेले असतात त्यामुळे थोडासा तेलकटपणा त्याला आलेला असतो आणि त्या तेलकटपणामुळे काय होतं, जेव्हा आपण मसाला ह्यामध्ये घालतो ना तर तो मसाला आहे ना शेंगदाणे, खोबरे, कढीपत्ता याला चिकटून राहतो। त्यामुळे हे तळलेले जिन्नस आपण सर्वात शेवटी घातलेले आहेत। तर तुम्ही बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे आपल्या चिवड्याला। तर इथं आपला 1 किलोच्या प्रमाणामध्ये भाजक्या पोह्यांचा चिवडा तयार करून झालेला आहे। अगदी खमंग, कुरकुरीत, चटपटीत अशा चवीचा इथे आपला चिवडा तयार झालेला आहे। तर तुम्हाला आजची ही भाजक्या पोह्यांपासून बनवलेल्या चिवड्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा। अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटू अशाच एका दिवाळी विशेष फराळ रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय।